Audio Jungle. तांत्रिक कामगार संघटनेचा तांत्रिक कामगार एकजुटीचा तांत्रिक कामगार एकजुटीचा आमचा आवाज दो आवाज दो। महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आज आपण धरणं आंदोलन आणि दौडसभाचं आयोजन केलं। देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शविणे आणि आपल्या रास्त मागण्यासाठी आपण नोटीस दिली। या नोटीसवर 3 जुलै आणि 7 जुलै हे 2 दिवस सलग चर्चा झाली। डायरेक्टर HR आणि CMD वितरण आणि पूर्ण डायरेक्टर समेत चर्चा झाली। या चर्चेच्या अनुषंगाने मी कृती समितीच्या समोरही व्यक्त केलेला आहे आणि आता जो आपल्याला थोडक्यामध्ये भूमिका मांडायची की महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेची भूमिका ही होती की सर्व कृती समितीच्या सोबत जाऊन आंदोलनामध्ये सहभागी नोंदवावं, परंतु कम्युनिकेशन गॅप म्हणा, समन्वय म्हणा की एकमेकांच्या फोनवर VC मध्ये काही संवाद झाला ते कोणाला कळलं नाही आणि त्यामुळे काही ठराविक संघटनाने नोटीस दिली। त्यानंतर आपल्याला सामील होता आला नाही एक तांत्रिक बाबीमध्ये, कारण एकदा नोटीस सर्व झाली, तारीख डिक्लेअर झाली तर भविष्यामध्ये मग पुन्हा त्याला जोडणं घोषित करणं होत नाही। म्हणून आपण सेपरेट नोटीस दिली आणि चर्चा केली आणि या चर्चेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी की 3 तारखेला सन्माननीय CMDच्या महोदयांच्या पातळीवर जी चर्चा झाली, आताच आमचे मुख्य सल्लागार नागोराव मगर साहेबांनी जे मत व्यक्त केलं की पेन्शनचा प्रश्न, या पेन्शनच्या प्रश्नावर माननीय डायरेक्टर HR ची भूमिका होती की पेन्शन आवश्यक आहे, परंतु CRO यांचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला 74च्या लोकांना देता येणार नाही, 95च्या लोकांना देता येत नाही। आम्ही म्हणलो की बाबा कोणाला पेन्शन देता येत ते तर निश्चित करा, अगोदर ते निश्चित करा आणि पेन्शनसाठी आता कमिटी गठीत करू नका, कारण आज या 30-35 वर्षामध्ये अनेक कमिट्या गठीत झालेले आणि 31/12/96चा ठराव आहे 624 क्रमांकचा। तर ठराव असं म्हणतो की 40% पेन्शन द्या आणि DA 40% द्या। हा ठराव माननीय उच्च न्यायालय खंडपीठामध्ये न्यायप्रविष्ट आहे। माननीय खंडपीठ न्यायालय नागपूरने सांगितलेलं आहे 3ही कंपन्याला की तुम्ही पेन्शनसाठी ऑडिट करा, पेन्शनसाठी किती व्यायबल होऊ शकते, काय होते ते आता अहवाल देणार आहे। तर आमचं म्हणणं आहे की पेन्शनचा प्रश्न अगोदर सुटला पाहिजे। 2005ला कंपनी कल्चर झालं आणि 2025 मध्ये परत आज 30,000 लोक सेवानिवृत्त झालेले आहेत। ही इतकी मोठी संख्या जर सेवानिवृत्ती आहे, हलाखीची जीवन ते जगत आहे। अनेक ठिकाणी आमचे तांत्रिक कामगार बांधव वॉचमॅनी करत आहे, कंपन्यामध्ये सेवा करत आहे, त्यामुळे पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे आणि कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य 20 तांत्रिक कामगार संघटनेने या निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत पेन्शनचा प्रश्न सुटणार नाही, माघार हटणार नाही, ही बाब आपण आवर्जून सांगितलेली आहे। आता राहिला प्रश्न की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडला, कंपनी आपल्या विद्युत मंडळ आणि महावितरण स्थापन होऊन आज जवळपास अनेक वर्ष होत आहे आणि या वर्षामध्ये कधी नव्हे हा निर्णय झालेला आहे की 329 सबस्टेशन एका भांडवलदारांच्याकडे दिलेले आहे। ही चालवणी पद्धत झालेली आहे आणि यामुळे 1353 यंत्रचालकांची भरती बंद झाली, 313 लोकांचं पदोन्नती बंद झाली आणि अनामली कमिटीचा प्रश्न आहे। हे अनेक प्रश्न आहे जे की आज 2005ला कंपनी कल्चर होती तेव्हाचं यंत्रचालक आजच्या यंत्रचालकामध्ये फरक झाला, लाईन स्टाफचा तोच इश्यू आहे, अनेक बाबी आहे। आज सांगण्याचा तात्पर्य आहे आता नुकतंच पगारवाढ केली, माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला 19% पगारवाढ दिली। त्या पगारवाढमध्ये लाईन स्टाफ बांधवांना 1000 रुपयाचा ॲडॉक पेमेंट दिला। तो 1000 रुपयाचा ॲडॉक पेमेंट दिल्याचा अर्थ असा आहे की अगर प्रिन्सिपल टेक्निशियन झाला की तो बंद होणार। मग काय अर्थ आहे या सर्क्युलरचा? म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं होतं की मी 500चा 1000 करालो पण भविष्यामध्ये बंद करणार नाही तुमचे 1000 रुपये। पण तो आता आम्ही ते काल गोष्ट मी माननीय CMD साहेबाला आणून सांगितलं की आता हे लोक तरुण आहे, यांचे प्रमोशन होणार आहे, अगर हे प्रमोशन मग नाकारतील, अगर 1000 रुपये महिन्याला याला कमी होत असेल तर कशाला प्रमोशन घेईल तो? म्हणून हा आमचा मुद्दा आहे की प्रमोशनचा झालं पाहिजे, पदोन्नती झाली तर पगार वाढते, उलट कमी कशी होती ही बाब आहे। आणि आता रिस्ट्रक्चरिंगमध्ये लाईन स्टाफ बांधवाला आम्हाला पाहिजे 24/7ची बांधील की नाही,
आम्हाला 8 तास काम पाहिजे, आमचं कामाचं मूल्यांकन झालं पाहिजे, आम्ही 4 ते 8 ड्युटी करू, 8 वाजता घरी जाऊ, नंतर फोन आला नाही पाहिजे, ही बाब आम्ही तुम्हाला आपल्यासाठी सांगितलं की असं नाही होणार. म्हणून हे सर्व बाबीचा आम्ही त्याकडे उलगडा केला आणि येणाऱ्या काळामध्ये आता अनामलीच्या प्रश्नावर निकाल लागेल. 19ची अनामली सुटली पाहिजे, पेन्शनचा प्रश्न सुटला पाहिजे, सबस्टेशनचा प्रश्न सुटला पाहिजे. समांतर वीज कायद्याबद्दल भूमिका अशी आहे आमची की आम्ही भाजलेलो या शहरामध्ये, आम्ही 2014 पर्यंत 11 ते 14 आम्ही इथं भाजलेलो. आता कुठं जाणार आमचे बांधव? आज अगर समांतर वीज कायदा आला तेव्हा आला होता, GTL आली होती, त्या GTLच्या वेळेस तरी आम्हाला मुळा परवारा होतं, श्रीरामपूर होतं, म्हणून कसं तरी आमचे लोक ॲडजस्ट झाले. आता कुठे ॲडजस्ट होणार आहे? उभा करा ना, त्यांना लाईन टाकावं, नवीन लाईन टाका, महापारेषण करून कशाला पाहिजे. म्हणून अनेक समस्या त्यावर CMD यांनी सांगितलं की मी समांतर वीज कायद्याच्या विरोधात आहे, आम्ही तसं होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलं. पण 22 जुलैला हेअरिंग आहे. आता हेअरिंग रद्द झाली का? नाही झाली. मग हेअरिंगमध्ये भांडवलदार येतील, ते अर्ज केलेला आहे, सुनावणी होतील आणि सुनावणी बी नाही, ऑनलाईन सुनावणी आहे, पण आपल्याला दिसणार बी नाही सुनावणी कधी झाली. म्हणून हे सर्व प्रकार आहे, विभाजन आपल्याला नको आहे. समांतर वीज कायद्याचा जो भाग आहे तो रद्द झाला पाहिजे, खाजगी भांडवलाकडे देऊ नये. जसं मुंबई तुम्ही घेताना मग हे कशाला सोडता? तुम्ही मुंबईसाठी अर्ज करतात, मुंबई पाहिजे आम्हाला आता वीज पुरवठा करण्यासाठी, तर मग हे बी नाही पाहिजे. म्हणून आपल्याला समांतर वीज कायद्याचा विरोध आहे आणि भांडवलदाराकडे हे जाता कामा नये. पेन्शनचा प्रश्न आहे, सबस्टेशनचा प्रश्न आहे, अनामलीचा प्रश्न आहे, पदोन्नतीचा प्रश्न आहे, 40% जागा रिक्त आहे, मागासवर्गीयचा अनुशेष भरायचा आहे. हे सर्व बाबीवर चर्चा समाधानकारक झाली. हीच विजन आता हे सर्व काही बाबीवर आपण प्रकाश टाकलेला आहे. आता आपण पाऊस चालू आहे, पावसामध्ये आपण आलात. भविष्यामध्ये अगर हे संप झालं तर महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना संपामध्ये सहभागी होणार. परंतु अजून बाकी लोक यायचे, PHVचे लोक आलेले आहे, बहुतांशी आपले पारेषण आलं, वितरण आलं, जनरेशन इथं नाही मिळून जनरेशन नाही आलं. असो तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी आपला धन्यवाद मानतो की आपण हे आता माननीय जॉईंट MD पार्टनरशिपचे जे पदाधिकारी आहेत ते पार्टनरशिपचे पदाधिकारी विषम लोखंडे असतील, आप्पा दाभाडे असतील, आपले संजय शाहीर असतील, ते तिघं आणि अजून कोण पदाधिकारी असेल पार्टनरशिपचा, ते पार्टनरशिपचे पदाधिकारी कार्यालयामध्ये चला आणि केंद्रीय प्रमुख पदाधिकारी आणि सल्लागार यांच्या वतीने एक निवेदन आपले जॉईंट MD सन्माननीय जीवने साहेब यांना आपण अधिक जीवने साहेबांना निवेदन देऊ की आम्ही महाराष्ट्रामध्ये संपामध्ये भागीदारी नाही, परंतु आम्ही धरणं आंदोलन या संभाजीनगर पार्टनरशिप कार्यालयासमोर केलं, प्रौढसभा घेतली आणि आमचं निवेदन माननीय CMD शासन दरबारी पाठवावं असं त्यांना आपण विनंती करतो. धन्यवाद. राजू Thank you.